दिल्लीत शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मूकमोर्चा काढून निदर्शनं केली आहेत. मुलींच्या वसतिगृहापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढलेल्या मोर्चात विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची मागणी केली आहे. सोनम वांगचुक यांच्या रास्त मागण्या केंद्र सरकारने तातडीने मान्य कराव्यात अशी भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. जंतर मंतरवर चाललेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. शिवाजी विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत जावा यासाठी हा मूक मोर्चा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, नीट परीक्षेची पेपर फुटी असेल, सेट परीक्षा, त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती यासारखे पण पेपर फुटलेले आहेत. तर याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि हे शैक्षणिक नुकसान अजून किती दिवस आम्ही विद्यार्थ्यांनी सहन करायचं आणि आमच्या आवाजाला कुठेतरी वाट मिळावी म्हणून आम्ही हा मूक मोर्चा या ठिकाणी केलेला आहे. आणि आमची या मूक मोर्चातून एकच मागणी आहे की सोनम वांगचुक यांच्यासारख्या एका शिक्षण तज्ज्ञाला, एका शास्त्रज्ञाला सरकारनं जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला आमचा पाठिंबा आहे. तसंच त्यांचा या पद्धतीनं आवाज दाबला जातो आहे तर एक सोनम वांगचुकचं सरकार आवाज दाबू शकतं, पण देशातल्या लाखो करोडो युवांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. हेच आम्ही या मूक मोर्चातून सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्या पुढची मोहीम जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा आवाज आम्ही केंद्र सरकारपर्यंत आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्हाला जिथं जिथं शक्य होईल त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातले काय चालू आहे. आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आमचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे. ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे. तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काही आम्हाला आर्टिकल दिलेत, मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? टीटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे. म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे. तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही. जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे.